माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी 2025 ची सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, 3 मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल की जून महिन्यापासून 26 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या, त्या बहिणी आता पात्र ठरलेल्या आहे आणि त्याचा पैसे वाटप तुम्हाला येणाऱ्या या दिवाळीला होणार आहे. सगळं दाखवणार आहे, सबूत सही दाखवणार. लाडक्या बहिणींनो, बघा मी आत्ताच दाखवून देतो. पुढारीची न्यूज आहे. 78,407 लाडक्या बहिणी ठरल्या पात्र एकाच जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितकेही जिल्हे असतील त्या जिल्ह्यांची माहिती येईल आणि त्या 26 लाख बहिणी पात्र ठरणार आहे आणि त्यांना पैसे मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, फक्त एकटा युट्यूबर म्हणजे मी किरण वानकडे तुमच्यासाठी लढत होतो. अपात्र बहिणींसाठी मी तुम्हाला तेच सांगत होतो की तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, अजून 2 न्यूज आलेल्या आहेत की त्या न्यूज काय सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच आज दसरा आहे, तर दसऱ्याच्या प्रत्येक लाडक्या बहिणींना अंतःकरणातून हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचा दसरा आणि तुमची दिवाळी इतकं सुंदर जाणार आहे की तुम्हाला सगळे पैसे भेटणार आहे लाडक्या बहिणींनो. अपात्र बहिणींना सुद्धा पैसे भेटणार आहे आणि ज्या पात्र बहिणी आहे यांना 3,000 रुपये भेटणार म्हणजे भेटणार, याची शाश्वती सुद्धा देणार आहे लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, मला काय म्हणायचं आहे, ज्या बहिणींची ई-केवायसी झाली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा. ज्या बहिणींना 14वा हप्ता भेटलेला आहे त्यांनीही आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा. सोबतच ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांनी इथे काय करायची, कमेंट करायची, लाईक करा व्हिडिओला आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोण युट्यूबर आहे की तुमच्या लाडक्या बहिणींना ज्या अपात्र ठरल्या किंवा पात्र ठरल्या त्यांच्या मागण्यांसाठी सरकार पुढे झगडत आहे. आणि लाडक्या बहिणींनो, ते मी पूर्ण करून आणलं आहे. तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, मग माझ्या दररोजची व्हिडिओमध्ये हेच असतं, लाडक्या बहिणी ज्या अपात्र झाल्या होत्या त्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार. बघा लाडक्या बहिणींनो, या तिन्ही खुशखबरी मी तुम्हाला देणार आहे. सोबतच 15वा आणि 16वा हप्ता कधी भेटणार आहे याची सविस्तर माहिती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बरोबर, कोणत्या महिला पात्र ठरल्या. बघा लाडक्या बहिणींनो, पुढारीची न्यूज आहे. याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं, लाडकी बहीण योजना 78,407 लाडक्या बहिणी काय ठरल्या, पात्र ठरलेल्या आहेत. ही पडताळणी जून, जुलै, ऑगस्ट चालूच होती. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 26 पॉईंट समथिंग बहिणी म्हणजे ऑलमोस्ट आपण 27 लाख बहिणी म्हणतो, त्या 27 लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या आणि लाडक्या बहिणींचं त्यांची काय चालू होती, पडताळणी चालू होती आणि त्या पडताळणीच्या माध्यमातून बहिणी आता काय ठरलेल्या आहेत, पात्र ठरलेले आहेत. आणि हेच मी तुम्हाला सांगत होतो. आणि ज्या महिन्यापासून तुम्हाला लाभ नाही मिळालाय, मला सांगा बरं, तुमच्यापैकी कोणत्या बहिणी जून पासून अपात्र ठरल्या, कोणत्या बहिणी जुलै पासून अपात्र ठरल्या आणि कोणत्या बहिणींना ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता मिळालाय, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारने ऐकल्या आणि म्हणजे लाडक्या बहिणींना हे माहिती पडायला पाहिजे की त्यांच्यासाठी कोण लढतंय आणि कोण झगडतंय. म्हणून लाडक्या बहिणींनो, प्लीज करणं सपोर्ट करा, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम बहिणींना माहिती पडेल की अपात्र बहिणींचा आवाज कोणी उठवला. बरोबर, फेर सर्वेक्षण खात्यावर लाभ घेणाऱ्या होणार होत्या. त्यापैकी जर तुम्ही बघितलं होतं, त्या कालावधीमध्ये जून जुलैमध्ये 92,902 बहिणी अपात्र ठरल्या होत्या. याच्यापैकी काही बहिणी म्हणजे ऑलमोस्ट 80,000 बहिणी आता पात्र ठरल्या आणि 12,000 बहिणी काय झाल्या, अपात्र झाल्या. लाडक्या बहिणींनो, बघा नांदेड जिल्ह्याची माहिती आहे, फक्त एका जिल्ह्याची माहिती आहे. अशी आता महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची माहिती येईल आणि 36 जिल्ह्यांची माहिती येऊन त्या 26 लाख किंवा 27 लाख बहिण्यांपैकी ऑलमोस्ट 25 लाखाच्या घरात बहिणी पात्र ठरणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे भेटणार. जून पासून अपात्र ठरल्या तर तुम्हाला किती, 4,500. जुलै पासून अपात्र असेल तर तुम्हाला किती लाडक्या बहिणींनो, 3,000. आणि सोबत ऑगस्ट मध्ये असेल तर 1,500 रुपये. हे झाले अपात्र बहिणींसाठी. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो एकत्र मिळणार का? यस, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ताही तुम्हाला एकत्र भेटणार आहे. असं करून जर बघितलं तर ज्या जून पासून अपात्र बहिणी होत्या त्यांना 7,500 रुपये, ज्या जुलै पासून अपात्र होत्या त्यांना 6,000 रुपये आणि ज्या ऑगस्ट मध्ये ठरल्या त्यांना किती, 4,500 रुपये आणि ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता भेटला त्यांना 3,000 रुपये भेटणार म्हणजे भेटणार. लाडक्या बहिणींनो, हे मी तुम्हाला आजच सांगतोय. कुटुंबात 2 पेक्षा महिला व वयाच्या निकषात न बसणाऱ्या एकूण 92,902 महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करण्यात आली होती. यात 78,407 बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत, त्यांच्या खात्यावर लाभ जमा होणार. बघा लाडक्या बहिणींनो, खुशखबर आहे तुमच्यासाठी. आणि याच गोष्टीसाठी मी तुम्हाला दररोज, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल, सकाळी 9:30चा आणि नंतर 10:30चा प्रत्येक व्हिडिओमध्ये पहिल्या दिवशीपासून हेच व्हिडिओ आहे आपले, लाडक्या बहिणींना लाभ भेटणार म्हणजे भेटणार, खात्यावर जमा होणार. उर्वरित 14,495 बहिणी मात्र अपात्र ठरल्या. या त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त असेल किंवा वयाचा निकष असेल, वयापेक्षा कमी असेल, 21 वर्षापेक्षा किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये 1.5 लाखाच्या वरती इन्कम असेल, तर या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत. सरकारने विविध कारणामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांची कागदपत्रे छाननी मोहीम घेतली होती. जिल्ह्यात तब्बल 92,902 महिलांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सोपवली. यादीची पडताळणी करण्याचे काम अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी केल्यानंतर एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या महिला बघितल्या. शिवाय 21 वर्ष कमी वय किंवा 65 वर्षापेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेतात हे लक्षात आलं आणि म्हणून ऑलमोस्ट 14,495 बहिणी अपात्र ठरल्या. आणि लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल, हेच मी तुम्हाला कित्येक दिवसांपासून सांगत होतो. रेशन काढून ठरवलेले होते. अपात्र शासनाने पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकांची माहिती मागवली होती. तसेच सत्राच्या माहितीवरून वयाच्या निकषाची माहिती जमून
92,902 बहिणी अपात्र ठरवलेले होते. पण अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या घरी जाऊन फेर संरक्षण केलं. पुन्हा पडताळणी केली. एकाच कुटुंबातील आई आणि मुलगी लाभ घेत आहेत, की 21 वर्षावरील मुलींचा जो लाभ आहे तो चालू राहील. 21 वय कमी असेल त्यांचा लाभ बंद होईल आणि त्याबरोबर 65च्या असेल त्यांचा लाभ बंद होईल. असं करून किती महिला पात्र ठरल्या? 78,407 बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत. अशी संपूर्ण जिल्ह्यांची काय होईल आता यादी येईल. ऑलमोस्ट 27 लाखापैकी 25 लाख बहिणी पात्र ठरणार आहे आणि त्यांना सगळे पैसे भेटणार आहे लाडक्या बहिणीनं. बघा, पैसे जमा होणार आहे. इथे तुम्हाला दाखवतो एकदा. पैसे जमा म्हणजे जमा होणार आहे. खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे. अत्यंत महत्वाची न्यूज आहे. लाडक्या बहिणींनो, ही पहिली खुशखबर. ही पहिली खुशखबर. दुसरी खुशखबर देतो लाडक्या बहिणींनो, की जे आपल्या महाराष्ट्राचे जे विरोधी पक्षामध्ये बसलेले व्यक्तिमत्व आहे, उद्धवजी ठाकरे, त्यांची सर्वात मोठी मागणी आहे. पुढच्या 6 महिन्याचे आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष आहे. म्हणजे जे उद्धव ठाकरे जी आहे, आता महाराष्ट्रामध्ये जी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, याच्या अनुषंगाने त्यांनी म्हटलं आहे, की जे लाडक्या बहिणी आहे, ज्या खरंच पात्र आहेत, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांमध्ये यांना 6 महिन्याचा लाभ द्यायला पाहिजे. 6 महिन्याचे जर आपण लाभ करायला गेलो तर 1500 केले तर लाडक्या बहिणींनो किती होतात? 9,000 रुपये. बघा, आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगतोय. काय सांगतोय? की लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार आहे? ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना 7,500 रुपये जून पासून. ज्या बहिणी जुलै पासून आहे त्यांना 6,000 रुपये. ज्या बहिणी लाडक्या बहिणींनो काय आहे? ऑगस्टमध्ये त्यांना 4,500 रुपये. ज्या बहिणी ऑगस्ट हप्ता भेटला त्यांना 3,000 रुपये. म्हणजे काय? ही विरोधी पक्षाची भूमिका काय? 9,000 रुपये द्यावं. पण मी तुम्हाला प्रॉमिस करून सांगतो, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा लाभ भेटणार म्हणजे भेटणार. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा जून पासून. बरोबर? आपण तर 7,500 आहात. म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगत आहो ना, ते प्रत्येक गोष्टी खरी असतं लाडक्या बहिणींनो. हे तुम्हाला या न्यूज पेपरच्या माध्यमातून लक्षात आलं असेल, की आपल्याला जे माझे सहकारी कर्मचारी आहे, मी किरण वानखेडे, तुम्ही माझं नाव Googleला सर्च करा. तुम्हाला माझे फोटो येतील. मी अनअकॅडमीला प्रोफेसर होतो. मी UPSC MPSCला शिकवतो लाडक्या बहिणींनो. तर माझे जे विद्यार्थी आहेत, सरकारमध्ये बसलेले आहेत आणि आपले ओळखीचे संबंध सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून माहिती भेटलेली होती, की लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहे. म्हणून ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना 4,500 रुपये आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 7,500 रुपये. त्यानंतर लाडक्या बहिणींना जर बघितलं, जुलै पासून अपात्र ठरल्या 6,000 रुपये, ऑगस्टमध्ये 4,500 आणि ऑगस्ट हप्ता भेटलेला त्या बहिणींना किती मिळणार आहे? 3,000 रुपये. तर तुम्ही ज्या महिन्यापासून अपात्र ठरल्या, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची ई-केवायसी झाली का? कारण की ई-केवायसी आता लागणार नाही, पण ई-केवायसी करून घ्या. पुढल्या दिवाळीनंतर तुम्हाला ई-केवायसी लागणार म्हणजे लागणार, तेव्हाच तुम्हाला लाभ भेटणार आहे लाडक्या बहिणींनो. तर बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला 3 खुशखबर दिल्या. पहिली खुशखबर आहे, अपात्र बहिणी काय ठरणार आहे? पात्र ठरणार आहे. अपात्र बहिणी काय? पात्र आहे. तुमच्यासाठी लढलो लाडक्या बहिणींनो आणि ते तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे. त्यानंतर लाडक्या बहिणी दुसरी न्यूज, की सरकारने म्हणजे विरोधी पक्षाने 9,000 रुपयाची मागणी केली. तर आपण कितीची मागणी केली आहे? 7,500, 6, 4.5 आणि 3 ही मागणी केली आहे. बरोबर? आणि त्याच्यानंतर या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार. आणि ज्या बहिणी आता पात्र होत्या त्यांना 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. म्हणजे 15वा आणि 16 हप्ता. एक खुशखबर. दुसरं, 9,000 ची मागणी विरोधी पक्षाने केली आहे. आणि तिसरी, ज्या अपात्र बहिणी होत्या पात्र ठरलेल्या आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, एवढंच म्हणतो, व्हिडिओला नक्की सपोर्ट करा, कारण तुमच्यासाठी लढणारा एकमेव भाऊ म्हणजे किरण वानखेडे. मी असं नाही म्हणत बाकीच्याही युट्यूबर्सला सपोर्ट करा लाडक्या बहिणींनो, पण जिथे तुम्हाला योग्य माहिती मिळतं, योग्य डायरेक्शन मिळतं, की खरंच तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल, सगळे युट्यूबर्स लागले, ई-केवायसी करा, ई-केवायसी करा, साईट बंद आहे, हे बंद आहे. अरे हो, पण माझ्या अपात्र बहिणी होत्या त्यांचं काय? म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही प्लीज करणं सपोर्ट करा. महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आपल्या सगळीच गोष्टी एका ठिकाणी मिळेल, योग्य पद्धतीने मिळेल. चला तर लाडक्या बहिणीने थांबतो. पण अजून तुम्हाला एक मी कंप्लेंट करतो तुमची, की तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचवा. सोबतच लाडक्या बहिणीनं तुमचं स्टेटस ठेवा, WhatsApp ग्रुप्समध्ये टाका, Facebookला टाका, है ना, Instagramला टाका, जेणेकरून प्रत्येक महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत इन्फॉर्मेशन, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. आता इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी हॅपी दसरा टू एव्हरीवन. महाराष्ट्रातील तमाम बहिणींना माझ्याकडनं आणि माझ्या कुटुंबियांकडनं तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा हॅपी दसरा.